आज ना मी घरीच किचन किंग मसाला बनवणार आहे. अगदी सोप्पा आहे. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर ह्याचं प्रमाण पण आहे ना, ते अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलं आहे. तर इथे ना हा मी घरचा चमचा घेतला. हा थोडा टेबल स्पून असतो ना, त्या मापाचा चमचा आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून इतकी ही आपली चणा डाळ घेतली आहे आणि त्याच्यानंतर 2 इथे बडी वेलची, अर्धं जायफळ घेतलं आहे आणि त्या आपली जी दालचिनी आहे ती जवळजवळ 2 इंच एवढी आहे. ही थोडीशी जाड अशी आहे आणि 2 इंच घेतली आहे. त्याच्यानंतर आपले जे हिरव्या वेलच्या आहेत त्या मी जवळजवळ 12 घेतल्या आहे आणि इथे अर्धा टेबलस्पून इतकी मी लवंग घेतली आहे. त्याच्यानंतर 2 इंच इतका हळकुंड, 2 चक्री फूल आणि 1-1 इंचाचे मी इथे सुंठ जे असते त्याचे तुकडे घेतले. हे आपल्याला त्या सगळ्यांना भाजताना ठेचून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल आणि मिक्सरमध्ये पण वाटताना प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून इतकं मी इथे काळी मिरी आणि ही जावित्री आणि ही पूर्ण भरगच्च आहे, त्यामुळे मी 1 आणि थोडीशी घेतली आहे. जर तुमची पोकळ असेल तर तुम्ही 2 घ्या. आणि त्याच्यानंतर इथे 1 टेबलस्पून इतकं मी दगडी फूल घेतलं आहे आणि 4 इथे मी आपले जे तमालपत्र असतात ते घेतले. ते भाजताना कट करून घ्यायचे. तसेच इथे ही 6 आपली काश्मीरी मिरची आहे. ही जरा साल याची जाड असते आणि बुटकी असते आणि कलरला लाल असते, त्यामुळे मी 6 घेतल्या. आता 2 टेबलस्पून इथे धणे घेतले आहे, 1 टेबलस्पून जिरं आहे, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे, 1 टेबलस्पून इथे मी पिवळी राई घेतली आहे, त्यानंतर इथे 1 टेबलस्पून खसखस. आता पाव टेबलस्पून इतकं मी मेथी घेतलं आहे, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी आहे, त्यानंतर इथे अर्धा टेबलस्पून मी काळं मीठ घेतलं आहे आणि अर्धा टेबलस्पून इतकी आपली ही लसूण पावडर आहे. ह्याचा व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केला होता. जर तुम्हाला कोणाला बनवायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. त्याच्यानंतर इथे अर्धा टेबलस्पून इतकी ही कांद्याची जी पावडर आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला होता, तर ती घेतली आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून इतकं चाट मसाला आणि इथे अर्धा कप इतकं हे जे आपली कढीपत्ता आहे तो चांगला धुवून सुकवून घेतला आहे. तवा चांगला तापून घेतला आणि गॅस एकदम मंद केला आहे. आता सर्वप्रथम ना आपण प्रत्येक मसाल्याच्या जाडीनुसार आपल्याला भाजून घ्यायचं. सुरुवातीला ना मी आता चणा डाळ मी इथे भाजून घेणार आहे, कारण ती थोडीशी जाड असते आणि भाजायला वेळ लागतो. त्यामुळे मी ती अर्धवट भाजून झाली ना की इतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. आता ही थोडीशी अर्धवट माझी भाजून झाली आहे. तर इथे आता मी सुंठ, हळकुंड आणि चक्रीफूल घातलेलं आहे. हे आता सगळं थोडंसं ठेचून घेतलं मी. त्याच्यानंतर दालचिनी, बडी वेलची, जायफळ आणि हिरवी वेलची तेही घातली आहे. त्याचप्रमाणे इथे मी ही काळी मिरी घातली आहे. आता लवंग घालूया आणि आपण जी काश्मीरी मिरची आहे ती पण जाड असते, त्यामुळे ती थोडीशी कट करून मी इथे घातली. आणि आता हे ना थोडं छान असं मंद गॅसवर आपल्याला कलर चेंज होऊ न देता छान असं कुरकुरीत भाजायचं आहे. मसाले भाजायला लागले ना त्याचा एक सुगंध यायला लागतो आणि मंद गॅसवर भाजले ना की त्याच्यातले ते जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि व्यवस्थित मसाले भाजले जातात. इथे बघा डाळ पण छान भाजली आहे, मिरच्याही छान भाजल्या आहेत. तर मी आता ना हे एका प्लेटमध्ये काढून आपण हे थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत ना आपण जे इतर मसाले आहेत ते भाजून घेऊया. तर इथे आता हे मी थोडंसं पसरवून घेते. त्यानंतर आता आपले इतर जे मसाले आहेत, म्हणजे आपण जी जावित्री घेतली, आता जावित्रीनं थोडीशी मी हाताने अशी कुस्करून घेते. त्याचप्रमाणे दगडी फूल इथे घातलं आहे. तमालपत्र मी इथे कैचीने थोडेसे बारीक केले, कारण भाजायला मग ते सोपे जातात. आणि थोडेसे परतले की त्याच्यानंतर इतर घालूया आपण. इथे मी आता धणे घातले आहे, त्याचप्रमाणे पिवळी राई आता इथे घातली आहे. असे एक एक ना त्याच्या जाडीनुसार आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजली जातात. आता इथे बडीशेप पण घातली आहे आणि याचं प्रमाण मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे. जिरं घातलं आहे, तर ते प्रमाण नक्की बघा तुम्ही. आणि आता मी हे थोडेसे पुन्हा तसंच आपल्याला मंद गॅसवर भाजायचे. छान कलर चेंज होऊ न देता छान त्याचा कुरकुरीतपणा आला पाहिजे, त्यामुळे मसालाही आपला जास्त वेळ राहिला ना तरी तो जास्त दिवस राहिला तर खराब होत नाही. आता अर्धवट भाजून झाल्यावर मी इथे खसखस आणि आपले जे कढीपत्त्याची पानं आहेत, आता कढीपत्त्याची पानं ही ताजी आहेत, तर त्यामुळे ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत
भाजायचे. आता ह्याचं पाणी निघून गेल्यानंतरच आपल्याला ते भाजायला घालायचे. ओली असताना घालायची नाही. जर ओली असेल तर थोडी पुसून घ्या आणि मग घाला. त्यानंतर आता इथे मी कस्तुरी मेथी आणि आपली जी मेथी असते, मेथी दाणे ते घातले. ते सर्वात शेवटी घालायचे आणि छान पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि जे कढीपत्ता आहे ना, त्याचा दमटपणा निघेपर्यंत भाजायचा. हे सगळं ना मंद गॅसवर भाजलं तरच तुमचे छान कुरकुरीत भाजले जातात, नाहीतर कढीपत्ता करपतो. तर इथे बघा आता छान इथे तमालपत्र पण भाजले आणि कढीपत्ता पण कलर चेंज न होऊ देता चांगला कुरकुरीत झाला आहे. तर आपण हे काढून घेऊया आणि हे सगळे मसाले ना आता जरा असे थंड व्हायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून आपण वाटायचे आहेत. तुम्हाला मी काश्मीरी मिरची दाखवते बघा. ही खरं तर किती जाड असते आणि छान अशी कुरकुरीत, म्हणजे कुठेही करपले नाही आहेत आणि छान भाजले गेले आहेत. तर इथे आता मी मिक्सरचं पण भांडं घेताना ना आपल्याला ते चांगलं कोरडं करून मगच त्याच्यात मसाले वाटायला घ्यायचे आहेत. नाही तर पुन्हा मसाला आपला जर थोडंसं पाणी राहिलं तर खराब होऊ शकतं. तर आता मी पुन्हा दुसरी बॅच पण याच्यात घालते आणि आता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे आपलं हळकुंड आणि जी सुंठ आहे ती चांगली ठेचून घालायची, नाहीतर मिक्सरला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इथे आता मी ही लसूण पावडर मगाशी दाखवलेली ती घालूया. त्यानंतर इथे आपण हे जे काळं मीठ आहे ते घेतलं आहे. तसंच चाट मसाला घातला आहे इथे मी. आणि आपली जी कांद्याची पावडर आहे ती सगळी आता ह्याच्यात घालायची आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर इथे आता मी हे मिक्सरला लावून घेते आणि अशा पद्धतीने आपला हा मसाला आहे ना तयार झालेला आहे. बघा, मसाला कधी पण बनवताना थोडा थोडा बनवला ना की त्या भाज्यांना पण छान असा त्या मसाल्याचा सुगंध येतो आणि भाजी पण छान होते. तर तुम्ही नक्की हा मसाला बनवून बघा घरी. हा मसाला तुम्ही मटारची भाजी, पनीरची भाजी, फ्लॉवर मटारची भाजी किंवा याचा पुलावमध्ये घातला ना तरी पुलाव खूप छान लागतो. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि घरगुती मसाला असल्यामुळे त्याचा स्वादही छान येतो. तर नक्की करा. आणि मी केलेला मसाला तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला ह्याचं ना मेजरमेंट पण दाखवते किती, म्हणजे मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150च्या जवळपास, म्हणजे 140 ग्राम इतका माझा मसाला झाला. आता हा मला आरामात 2 ते 2.5 महिने चालून जाईल. तर इथे तुम्ही हा मसाला करून बघा आणि आवडला असेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.